असं 1 2 3 असं प्रत्येकी 1-1 इंचांचं अंतर असतं. आणि जर तुम्ही 1 ते 2 याच्यामध्ये जर बघितला तर ह्या छोट्या छोट्या किती लाईन आहेत, एक नंतर बघा ही महत्त्वाची 1 इंचाची लाईन आहे. त्यानंतर या छोट्या लाईनी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 ची मेन लाईन आणि 2 ची जी मेन लाईन आहे त्याच्यामध्ये 8 छोट्या छोट्या लाईनी असतात. आता काही वेळेला मेजरिंग करताना 1.25 इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, तर ते मेजरिंग टेपवर कसं मेजर करायचं, तर इथं बघा तुम्ही जर तुम्हाला 1.25 इंच घ्यायचं असेल, 1.25 इंच घ्यायचं असेल तर आता ही आपली झिरोची लाईन आहे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या या ज्या छोट्या छोट्या आहेत ना त्या 2 लाईनी म्हणजे किती तुमचं झालं अंतर 1.25 इंच. त्यानंतर अर्धा इंच, अर्धा इंच म्हणजे 1 2 3 4 लाईन म्हणजे बरोबर हे तुमचं अर्धा इंच. त्यानंतर पाऊण इंच, पाऊण इंच म्हणजे 2 2 आणि परत हे 2 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे अर्धा, 5 6 झिरो नंतर 6 छोट्या छोट्या लाईनी म्हणजे तुमचा किती पाऊण इंच. आता मला 1.25 इंच मार्क करायचा आहे, तर मी काय करणार, पूर्ण झिरोवर एक पॉईंट घेणार, पूर्ण 1 इंच, त्याच्यानंतर ह्या 2 लाईनी म्हणजे माझा किती झाला हा 1.25. त्यानंतर मला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर पूर्ण माझा हा 1 इंच, ह्या 2 लाईन आणि ह्या 2 बरोबर सेंटरचा म्हणजे हा लाईन किती झाला 1.5 इंचाचा. आता 1.25 इंच मला मार्किंग करेल. 1.25 म्हणजे किती, 2 इंचाला 2 लाईन कमी, 2 इंचला 2 लाईन कमी म्हणजे किती तुमचं 1.25 म्हणजे पूर्ण 1 इंचाची लाईन आणि त्याच्यानंतर पाऊण इंच म्हणजे तुमचे किती झाले 1.25. त्याचप्रमाणे आता इथं बघा 2.25, 2.5 आणि 3.25. 3.25 म्हणजे किती 3च्या अगोदरच्या 2 लाईन. 4.25 म्हणजे किती 4च्या अगोदरच्या 2 लाईन, 4च्या आधीच्या 2 लाईन. त्यानंतर 1.5 इंच म्हणजे 1 नंतर अर्धा, 2.5 इंच म्हणजे 2 नंतर अर्धा म्हणजे किती ह्या 4 लाईनी, 2 नंतर 4 लाईनी. तर अशाच प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच माझा हा शॉर्ट व्हिडिओ कंप्लीट करते. उद्यापासून आपण ब्लाऊजची माप कशी घ्यायची म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी कोणकोणती मापे लागतात यावर व्हिडिओ बनवणार आहोत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत